घरात लग्न आहे, रुखवत करायचं आहे, तर चला तर मग एक रेसिपी घेऊन आलेली आहे. मोमोजच्या रूपात गुलाबाचं फूल रुखवतसुद्धा तयार होतो आणि मोमोजसुद्धा तयार होतो. तर मोमोज बी खाऊ शकता आणि रुखवत बी तयार करू शकता. तर श्री स्वामी समर्थ. तर मी हेल्दी असं मोमोज तयार करणार आहे. तर त्यासाठी मी शलगम किसून घेतला आणि त्याचा आता रस काढूया आपण मिक्सरमधून. आजचा मोमोज आपल्याला हेल्दी करायचा आहे. तर पीठ घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ आपलं, आणि थोडंसं मीठ, आणि याला हे बीटरूटच्या रसामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर चला तर मग आता मोमोज तयार करायला घेऊया. गुलाबाचं मोमोज तयार करायचं आहे. तर मी याच्यात 2 गोळे करते. असे पीठ लावून याची पातळ चपाती लाटूया. तर आपण ह्याचे छापे मारूया, होईल तितके पुऱ्या काढूया ह्या वाटीनं. तर हे बघा, पुरीवर 3 पुऱ्या घेतलेल्या आहे गुलाबच्या फुलाला. तर गुलाबचं फूल करायचं आहे. तुम्ही रुखवत सुद्धा करू शकता. तर मी असे 3 चपात्या अशा पुऱ्या एकावर एक असं अर्धा अर्धा ठेवून घेतलेला आहे. याच्यात भरूया आपण, म्हणजे सारण भरूया. सारण थोडंसं पातळ पातळ भरायचं आहे. याला आहे ना असं हे करून घ्यायचं आणि आज्यात असं दाबून घ्यायचं. हे बघा, बघू शकता. आणि आता ह्याला फिरवायचं. असं आज्यात इकडून दाबून घ्यायचं, जादा जोर लावायचं नाही. आणि हे कोर राहते का, ह्याला उचलायचं आणि असं गोल गोल गोल, म्हणजे आपल्या गुलाबाचं फूल तयार बी होतो आणि रुखवत बी तयार झालं म्हणून समजा. पण या ठिकाणी तुम्ही गोड सारण भरू शकता. छान असं खालच्या बाजूला असं दाबून घ्यायचं. जर रुखवत करत असाल तर तुम्ही आपलं करंजीचं सारण जे आपण करंजीला करतो ते भरून घ्या आणि असं करा तुम्ही गुलाबाचं फूल, म्हणजे तुमचं रुखवतसुद्धा तयार. पीठ थोडंसं पातळ झालेलं आहे. तुम्ही घट्ट मळून घ्या, जरा गडबड झाली होती. तर हे बघा, गुलाबाचं फूल किती छान झालेलं आहे. मला असं नवीन नवीन काहीतरी शिकायला छान वाटतं. तर माझ्या काजलनं शिकवलेलं आहे. तर तिनं मला पिठाचं करून दाखवली, तर मी शिकले. तर हे बघा किती छान वाटतंय. तर हे असं श्रीमंत तयार आहे. आपण वाफलाला ठेवूया. तर चला तर मग, म्हणजे 15 मिनिटं ह्याला वाफून घेऊया. तर झालंय का बघूया. तर झालेला आहे. हे बघा किती छान झालेले आहेत आपले. तर काढून घेऊया. तर हे गुलाबच्या फुलाचं मोमोज तुम्हाला कसं वाटलं, छान वाटलं तर लाईक शेअर जरूर करा, कमेंट करा. किती छान आलेला आहे गुलाब. हे बघा किती सुंदर आलेला आहे. तर चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.